नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय इतिहास या विषयाची क्वेश्चन बँक, त्यालाच आपण प्रश्नपेढी असं म्हणतो। मार्च 2021 सूचना, सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच ही प्रश्नपेढी उपयुक्त असते। सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील असं नाही, परंतु आपल्या पाठ्यपुस्तकामधलेच हे प्रश्न आहेत आणि पुस्तकामधलेच आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे। परंतु प्रश्नपेढी उपयुक्त असते ते आपला जास्तीत जास्त सराव होण्यासाठी। तर आपल्या या इतिहास विषयामध्ये 1 ते 12 प्रकरण आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 3 प्रकरणाची क्वेश्चन बँक या ठिकाणी पाहणार आहोत। तर प्रकरण पहिले आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, या प्रकरणाची क्वेश्चन बँक। प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। पहिले विधान आहे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात रिकामी जागा मध्ये झाली। पर्याय अ अमेरिका, ब इंग्लंड, क फ्रान्स, ड जर्मनी। दुसरे विधान आहे, युरोपाला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख रिकामी जागा यांनी करून दिली। पर्याय अ इब्न बतुता, ब कोलंबस, क फर्डिनंड मॅगेलान, ड मार्को पोलो। तिसरे विधान आहे, इसवी सन 1609 मध्ये रिकामी जागा ने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली। पर्याय अ केपलर, ब जॉन के, क गॅलिलिओ, ड कोपर्निकस। चौथं विधान आहे, स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने रिकामी जागा भारताच्या शोधात निघाला। पर्याय अ कोलंबस, ब वास्को द गामा, क मंगो पार्क, ड बार्थोलोमू डायस। पाचवं विधान आहे, वास्को द गामा रिकामी जागा बंदरात 1498 साली पोचला। पर्याय अ मद्रास, ब कन्याकुमारी, क कालिकत, ड कोचीन। सहावं विधान आहे, इंग्लंडमधील रिकामी जागा याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले। पर्याय अ जेम्स हरग्रीव्ज, ब रिचर्ड आर्कराइट, क एडमंड कार्टराइट, ड जॉन की। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट मध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे। त्यामध्ये जॉन के ब गटात आहे धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, जेम्स वॅट स्टीम इंजिन। दुसरा जोड्यांचा गट आहे अ गट आणि ब गटामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत, रोलर सिलेंडर प्लिटिंग बेल, स्टीम इंजिन जेम्स वॅट, क्लेरमॉट बोट रॉबर्ट फुलटन, छापखाना यंत्र मार्को पोलो। अशा प्रकारे चुकीची जोडी यामध्ये ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून उत्तरात लिहायची आहे। प्रश्न दुसरा अ आहे, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा। त्यामध्ये प्रश्न आहेत, ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा। 2 वराह मिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ। तिसरं होमरची महाकाव्ये। चौथं आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्ती। 5वं पोर्तुगीजांचा भारतीय पहिला व्हाईसरॉय। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिला आहे, पोर्तुगीजांनी आफ्रिका खंडातून गुलाम पकडून नेण्याचा व्यापार सुरू केला कारण। पर्याय त्यांना आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता। आफ्रिकेतील लोक शारीरिक श्रमांसाठी अधिक सक्षम होते। स्वस्तात उपलब्ध होणारे श्रम ही युरोपीय राष्ट्रांची गरज असल्याने या व्यापारात फायदा होता। त्यांना आफ्रिकेतील लोकांचे अमेरिका खंडात पुनर्वसन करायचे होते। यामध्ये दुसरं आहे, छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय। कारण पर्याय त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला।
त्यामुळे लिखित साधने उपलब्ध झाली, त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली, विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. प्रश्न तिसरा अ आहे, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सागरी सफरींचा मार्ग असणारा हा नकाशा आहे. या नकाशावर आधारित पुढील प्रश्न. आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात उतरला? पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्या प्रवासीचे नाव या नकाशाद्वारे समजते? अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कोणत्याही एका खलाशाचे नाव लिहा. हा नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कोणती माहिती या नकाशाच्या मदतीने समजते? आता प्रश्न तिसरा ब आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये शोध आहे आणि शोधकाचे नाव. कधी इकडे रिकामी जागा आहे तर शोधक लिहून दिलेला आहे, कधी शोधक लिहून दिला तर त्याने कोणता शोध लावला हे आपल्याला लिहायचं आहे. त्यामध्ये पहिले आहे शोध लिहायचा आहे. शोधक आहे एबल जानसवा टास्मन. दुसरा आहे शोध आहे मॅडेरा आणि ॲझोरस या द्वीपसमूहांचा शोध. तो शोधक कोण आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तिसरा आहे ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. तो कोणी शोधला तो आपल्याला लिहायचा आहे. आणि मधात एक आहे, तो शोध कोणी मँगो पार्क यांनी, हे शोधक आहेत, त्यांनी कशाचा शोध लावला ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं संकल्पना आहे युरोपातील वैज्ञानिक संस्था. त्यामध्ये रॉयल्टी सोसायटी फॉर ड्रायव्हिंग नॅचरल नॉलेज, फ्रान्स, अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट, लंडन असे काही लिहून दिले आहे. बाकीचे जे रिकामे बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे तर युरोपातील वैज्ञानिक संस्थेची नावे. तिसरा आहे धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. धर्मयुद्धाच्या अपयशाची काय काय कारणे आहेत ती त्या चौकोनामध्ये लिहायची आहेत. प्रश्न चौथा अ आहे, प्रश्न टिपा लिहा. टिपा आहेत युरोपातील धर्मयुद्धे, युरोपातील धातुविज्ञान, आर्थिक राष्ट्रवाद, औद्योगिक क्रांतीचे परिणाम. प्रश्न चौथा ब आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. युरोपातील सत्ताधीश व व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. दुसरं, औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. तिसरं, छपाईचा शोध ही जगाला मिळालेली प्रबोधन काळातील देणगी आहे. प्रश्न पाचवा आहे, तुमचे मत नोंदवा. औद्योगिक क्रांतीचे भारतावरही परिणाम झाले. 2. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. 3. युरोपात 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचे उत्कर्ष काळ समजला जातो. 4. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. प्रश्न 6वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. युरोपात धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे परिणाम स्पष्ट करा. कारणे व परिणाम स्पष्ट करा. दुसरं आहे, कापड उद्योगात झालेली औद्योगिक क्रांतीची माहिती लिहा. तिसरा प्रश्न आहे, प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास आणि वैज्ञानिक शोध यांची माहिती लिहा. प्रश्न 7वा आहे, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भौगोलिक शोध व शोधक याविषयी सविस्तर माहिती लिहा. मुद्दे आहेत अ. मार्को पोलो, ब. हेनरी द नॅव्हिगेटर, क. बार्थोलोम्यू डायस. दुसरा प्रश्न आहे, प्रबोधन काळात लागलेल्या विविध वैज्ञानिक शोधांची माहिती लिहा. अ. धातुविज्ञान, ब. यंत्राचा उपयोग, क. वस्त्र उद्योग. अशा प्रकारे प्रकरण पहिले त्याची आपण क्वेश्चन बँक अभ्यासली आहे. आता प्रकरण दुसरे आहे युरोपीय वसाहतवाद. तर त्याची क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. त्यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, स्वातंत्र्याचा जाहीरनामा रिकामी जागा याने तयार केला. पर्याय अ. जॉर्ज वॉशिंग्टन, ब. थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्स्ट, ड. लॉर्ड कॉर्नवालिस. दुसरं विधान आहे, दुसरे ब्रह्मयुद्ध रिकामी जागाच्या काळात झाले. पर्याय अ. लॉर्ड एमहर्स्ट, ब. लॉर्ड डफरीन, क. लॉर्ड डलहौसी, ड. ॲशले एडन.
तिसरं विधान आहे भारत ही रिकामी जागा वसाहत होती. पर्याय अ ब्रिटिश, ब फ्रेंच, क डच, ड स्पेन. चौथं विधान आहे इसवी सन 1496 मध्ये रिकामी जागा याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. पर्याय अ वॉरन हेस्टिंग्ज, ब जॉन कॅप्टक जेम्सवॅट, ड लॉर्ड वेलस्ली. पाचवं विधान आहे 1765च्या कायद्यानुसार महत्त्वाच्या वस्तूवर स्टॅम्प असणे रिकामी जागा बंधनकारक केली. पर्याय फ्रान्सने, ब स्पेनने, क इंग्लंडने, ड अमेरिकेने. सहावं विधान आहे इसवी सन 1774 मध्ये भरलेल्या अधिवेशनात ठरल्यानुसार अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला. अ फिलाडेल्फिया, ब बोस्टन, न्यूयॉर्क, ड पॅरिस. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत. त्या जोड्या आहेत टागोलँड जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. जोड्यांचा दुसरा गट आहे अ गट आणि ब गटमध्ये जोड्या आहेत म्यानमारचा राजा थिबा, अमेरिकन वसाहतीचा सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन, टास्मनिया बेट ऑस्ट्रेलिया, तिसरे ब्रह्मयुद्ध लॉर्ड डलहौसी. प्रश्न दुसरा अ आहे ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. त्यामध्ये विधाने आहेत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेचा ताब्यात होता. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. तिसरा आहे 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी वसाहत उभारली, तिचे नाव. चौथं उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशातील न्यू इंग्लंड ते कॅरोलिन पर्यंत या सत्तेची वसाहत होती. पाचवं विधान आहे 1890च्या तहानुसार सिक्कीम इंग्रजाचे संरक्षित राष्ट्र असल्याने मान्य करण्यात आले. सहावं विधान आहे भूमध्य समुद्र व तांबड्या समुद्राला जोडण्यासाठी सुएझ कालव्याच्या निर्मितीसाठी नेमलेला तज्ज्ञ. आता प्रश्न दुसरा ब आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. पहिलं विधान आहे म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण पर्याय ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तार करायचा होता, ब म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, क ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते, ड म्यानमारचा राजा थिबाला धडा शिकवायचा होता. दुसरं विधान आहे युरोपीय व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकेतील प्रदेशांचे आकर्षण होते. कारण पर्याय अ या प्रदेशात सोने, हिरे, चांदी, कोळसा इत्यादी नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते, ब या खंडातील लोकांचे आकर्षण होते, क वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते, ड ज्ञानाचा प्रसार करायचा होता. प्रश्न तिसरा अ आहे पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा नकाशा अमेरिकेतील 13 वसाहती संबंधित आहेत. त्यावर आधारित प्रश्न आहेत. वरील वसाहती उत्तर अमेरिका खंडात आहेत की दक्षिण अमेरिका खंडात हे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न वरील वसाहती अमेरिकेच्या कोणत्या किनारपट्टीवर स्थित आहेत. तिसरा प्रश्न या वसाहतींच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. चौथा प्रश्न नकाशात दिसणाऱ्या बोस्टन या बंदराशी संबंधित कोणती घटना आहे. आणि पाचवा प्रश्न फिलाडेल्फिया या शहराशी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातील कोणती महत्त्वाची घटना निगडीत आहे. प्रश्न तिसरा ब आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये संकल्पना आहे वसाहतवाद फोफावण्याची कारणे आणि दुसरी संकल्पना आहे वसाहतवादाची साखळी स्पष्ट करा. आपल्याला तिथे एक आकृती दिलेली असेल, तशीच आकृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये काढून त्याचे संकल्पना चित्र पूर्ण करायचे असते. तिसरा आहे औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे. आता प्रश्न चौथा अ आहे टिपा लिहा. टिपा आहेत 1 वसाहतवाद, 2 वसाहतवादाचे परिणाम, 3 अमेरिकेतील स्पॅनिश वसाहती, 4 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, 5
1884ची बर्लिन परिषद. प्रश्न चौथा ब आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. 3. ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता असे म्हणले जाऊ लागले. 4. युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका खंडात वसाहती स्थापन केल्या. प्रश्न पाचवा आहे, तुमचे मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वसाहतवादामुळे भारतीयांचे मानसिक खच्चीकरण झाले. दुसरा प्रश्न, युरोपीय देश वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते. तिसरा प्रश्न, वसाहतवादाचा परिणाम म्हणून वसाहतीत स्वातंत्र्य चळवळींचा उदय झाला. चौथा प्रश्न, अमेरिकन वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. पाचवा प्रश्न आहे, अमेरिकेत निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया भारताच्या आधी कित्येक वर्ष सुरू होऊन त्यांना स्वातंत्र्य मिळाले. आणि सहावा प्रश्न आहे, ब्रिटिश भारताच्या शेजारी राष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. ते देश आहेत म्यानमार, नेपाळ, भूटान आणि सिक्कीम. प्रश्न सहावा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील घटना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील वसाहतींची माहिती लिहा. प्रश्न सातवा आहे, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, ब्रिटिश म्यानमार संबंध स्पष्ट करा. मुद्दे आहेत, ब्रह्मयुद्धे, थिबा राजा, परिणाम. दुसरा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या आशिया खंडातील देशांशी संबंधांवर टीप लिहा. अ. नेपाळ, ब. भूटान, क. तिबेट. अशा प्रकारे प्रकरण दुसरे यावरही क्वेश्चन बँक आहे. आता प्रकरण तिसरे, भारत आणि युरोपीय वसाहतवाद यावर आधारित क्वेश्चन बँक. प्रकरण तिसरे आहे, भारत आणि युरोपीय वसाहतवाद. त्या क्वेश्चन बँकमध्ये पहिला प्रश्न आहे, अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, संपूर्ण समुद्रामार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी रिकामी जागा हा होय. पर्याय अ. वास्को द गामा, ब. मार्को पोलो, क. इब्न बतुता, ड. कोलंबस. दुसरं विधान, लग्नात आंधण म्हणून पोर्तुगालच्या राजाने आपल्या राजकन्येला रिकामी जागा हे भेट दिले. पर्याय अ. सुरत, ब. कोझिकोड, क. मुंबई, ड. हुगळी. तिसरा विधान आहे, डचांची भारतातील पहिली वसाहत रिकामी जागा येथे स्थापन झाली. अ. दिल्ली, ब. गोवा, क. मद्रास, ड. मछलीपट्टण. चौथं विधान आहे, इंग्लंडच्या रिकामी जागा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. अ. दुसऱ्या चार्ल्सने, ब. एलिझाबेथ राणीने, क. पंचम जॉर्जने, ड. विल्यमने. पाचवं विधान आहे, 1744 ते 1763 या काळात रिकामी जागा यांच्यात 3 युद्धे झाली. त्यांना कर्नाटक युद्धे म्हणतात. पर्याय अ. इंग्रज फ्रेंच, ब. इंग्रज मराठे, क. इंग्रज पोर्तुगीज, ड. इंग्रज हैदर. सहावं विधान आहे, 1664 मध्ये फ्रान्सची रिकामी जागा कोल्बेर यांच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पर्याय अ. राजे, ब. प्रधानमंत्री, क. अर्थमंत्री, ड. संरक्षण मंत्री. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील संचामधील व गटामधील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गटमध्ये जोड्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जोडी आहे, दुसऱ्या चार्ल्सने मुंबईला नेमलेला पहिला गव्हर्नर अब्राहम शिपमन, पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगांझा, कालिकतचा राजा झामोरिन, 17व्या शतकात स्वतःचे आरमार असणारा एकमेव भारतीय राजा छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा जोड्यांचा गट आहे, अर्सबिशपू, मुख्य धर्मगुरू, शॅन्सेलर, न्यायाधीश, वेदोर्द फंजेत, मालमत्तेवरील अधिकारी, कपिनताव, कॅप्टन. प्रश्न दुसरा अ आहे, नावे लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, इसवी सन 1665 मध्ये मोगल बादशाह औरंगजेब याच्या कडेसूर ते लावखार उघडण्याची परवानगी मागणारी युरोपियन व्यापारी कंपनी.
पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांचे मुख्य ठाणे ईस्ट इंडिया कंपनी कंपनीने मद्रासला बांधलेला किल्ला. चौथा आहे कोचीच्या राजाशी तह करून काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळणारी युरोपियन कंपनी. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे इंग्रजांनी आपल्या सुरत, कारवार, चेन्नई आणि मुंबई इत्यादी वखारीत बागा उभारल्या. 1. मनोरंजन किंवा वखारीतील श्रमिकांच्या श्रमपरिहारासाठी त्यांना फुले हवी होती, त्यांना फुलापासून औषधी बनवायची होती, त्यांना फुलांचा व्यापार करायचा होता. दुसरं आहे 17व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल आदिलशाही आणि कुतुबशाही जहाजांना उंचाकडून परवाना घ्यावा लागे. पर्याय परवाना न घेता प्रवास केल्यास जहाज जप्त केले जायचे. मुघलांना जहाज बाळगणे परवडत नव्हते. या प्रदेशावर मुघलांची सत्ता होती. 4. या प्रदेशावर कुतुबशाहीची सत्ता होती. प्रश्न तिसरा अ आहे या प्रकरणात नकाशा नाही, त्यामुळे नकाशावरील प्रश्न नाहीत. या पाठामध्ये किंवा या प्रकरणामध्ये एकही नकाशा नसल्यामुळे परीक्षेत नकाशावर आधारित प्रश्न येणार नाहीत या प्रकरणाविषयी. प्रश्न तिसरा ब आहे संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे इंग्रजाच्या सुरत वखारीतील कंपनीचे कर्मचारी. 4 कर्मचाऱ्यांचे नाव लिहायचे आहेत. दुसरी संकल्पना आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वखारी. आता प्रश्न चौथा अ आहे टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे पोर्तुगीजांची युद्धनीती. दुसरी आहे पोर्तुगीजांचा भारतातील व्यापार. प्रश्न चौथा ब आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा. भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. दुसरा प्रश्न पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. तिसरा प्रश्न आहे इंग्लंडच्या चार्ल्स राजाने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. आणि चौथा प्रश्न पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. प्रश्न पाचवा आहे आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतात आलेल्या युरोपीय सत्तांनी धर्मप्रसार केला. 2. भारतातील स्थानिक सत्ताधीशांनी युरोपियांना वखारी बांधायला परवानगी देऊन दूरदृष्टी दाखवली. युरोपीय सत्तांनी भारताच्या भूमीवर आसपास युद्धे केली. प्रश्न 6वा आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे डच सरकारचे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले. दुसरा प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला. प्रश्न 7वा आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारतातील पोर्तुगीज वखारींची माहिती लिहा. मुद्दे आहेत वसाहतीचे ठिकाणे, वखारीतील अधिकारी. दुसरा प्रश्न आहे भारतातील ब्रिटिश वखारींची माहिती लिहा. मुद्दे अ. वसाहतीची ठिकाणे आणि वखारीतील अधिकारी. अशा प्रकारे आपण 3 प्रकरणाची प्रश्नपेढी म्हणजेच क्वेश्चन बँक या ठिकाणी पाहिली आहे. या पुढील प्रकरणाची प्रश्नपेढी अभ्यासण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहावेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.